नमस्कार. जय जगदंब. नमो आदेश. बघा, प्रत्येकाच्या घरात एका तरी स्त्रीला या आश्रमाता असतात. पण त्या कशा असतात, त्यांची पूजा कशी करावी, त्यांची सेवा कशी करावी, किंवा त्यांना नैवेद्य काय आवडतो, किंवा मग त्यांचा मंत्र आहे का, आणि तो आहे तर त्याची सेवा कशी करावी, हे आपल्याला माहीत नसतं. मी निशिगंधा नवले आज तुम्हाला ह्याच आश्रमातांबद्दल माहिती सांगणार आहे. चला तर मग जाणून घेऊया. आश्रमाता ह्या 3 प्रकारच्या असतात. पहिला प्रकार देवरूपी आसरा, दुसरा दैत्यरूपी आसरा, तिसरा यक्षरूपी आसरा. देवरूपी आसरा ह्या पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांच्या रूपात असतात. त्यांची पूजा आपण करू शकत नाही. व दैत्यरूपी आसरा ह्या ची पण पूजा आपण करू शकत नाही. मग कोणत्या, तर यक्षरूपी आसरांची पूजा आपण करू शकतो. व आपल्याला ज्या संचाररूपी आसरा असतात त्या ह्या यक्षरूपी आसराच असतात. त्या पाण्याच्या ठिकाणी असतात. ओढा, विहीर, नदी अशा ठिकाणी त्यांचा रहवास असतो. व त्यांना अनेक प्रकारची नावे आहेत. काही ठिकाणी ह्यांना माऊलया, आश्रमाता, मोठ्या बाया असंही म्हणलं जातं. तर यांना संपूर्ण स्त्री साज लागतो. म्हणजेच काय, तर वेणीफणी, तेल पावडर, चुडे बांगड्या, हार गजरे, हळद कुंकू व गुलाल व सिंदूर याचा त्यांना मान आहे. व त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. तसेच आंबा हे फळ त्यांना फार आवडते व आंब्याचा रस व पुरणपोळीचा नैवेद्य ही त्यांना दाखवला जातो. आता बघा, आश्रमातांसोबत जो रक्षण करता असणारा पुरुष तो कोण, तर त्यांना काही भागात कान्होबा व काही भागात म्हसोबा असे म्हणतात. व त्यांना आश्रमाताचे बंधू मानले जाते. तसेच या आश्रमातांना जी कोणती वस्तू आपण देऊ ते 7 प्रमाणे द्यावी लागते. तसेच त्यांना दुर्डीचा देखील मान आहे. व या दुर्डीत त्यांच्या आवडत्या वस्तू संपूर्ण टाकून ही दुर्डी पाण्यात विसर्जन केली जाते. दुर्डीत आसरांना जे प्रिय आहे ती सामग्री टाकून पाण्यात सोडली जाते. बघा, ज्या स्त्रियांना या आश्रमाताचे संचार आहेत त्यांनी सर्वप्रथम आंब्याचा रस हा आश्रमातांना दाखवावा व नंतरच त्यांनी खावा. वर्षातनं एकदा तरी 7 बायकांना जीव घालावे व शुक्रवार धरावा, त्यांची पूजा करावी व मंत्राचे उच्चारण देखील करावे. आता प्रश्न हा की त्यांचा मंत्र कोणता. तर तुम्हाला जर आश्रमातांचा संचार येत असेल तर तुम्ही योग्य तो गुरु करून त्याच्याकडून कानमंत्र, गुरुमंत्र किंवा योग्य तो बीज मंत्र घ्यावा व त्याचे उच्चारण करावे व त्याची योग्य ती पूजा करावी. नक्कीच तुम्हाला ही आश्रमाताची सिद्धी प्राप्त होईल.